स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 19 मार्च रोजी येत आहे गुढीपाडवा, हिंदू नूतन वर्ष, हिंदू नवीन वर्ष। हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना, मराठी हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि गुढीपाडव्या दिवशी कोणताही मुहूर्त न बघता अगदी तुम्ही बिनधास्त या दिवशी तुम्हाला जे काही वाटेल ती खरेदी करू शकता। जसं की मोठी खरेदी, घर, गाडी, सोनं। त्याच पद्धतीने तुम्हाला घरातला फ्रीज, कपाट, टीव्ही काहीही जरी घ्यायचं असेल तरी गुढीपाडव्याला तुम्ही दिवसभर रात्रीपर्यंत ही खरेदी करू शकता। गुढीपाडव्याला संपूर्ण बाजारात वेगवेगळे सेल लागलेले असतात किंवा वेगवेगळ्या ऑफर्स असतात। त्यातून तुम्हाला जे काही परवडेल, अगदी स्टीलच्या चमच्यापासून ते सोन्याच्या वस्तूपर्यंत किंवा सायकल पासून, बाईक पासून ते 4 व्हीलर कार पर्यंत तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता। त्याच पद्धतीने या दिवशी कोणत्याही नवीन व्यवसायाची जर आपण सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळते आणि आपण कायम नफ्यामध्ये राहतो असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही छोट्या मोठ्या घरगुती नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशीचा विचार करू शकता। आपणही गुढीपाडव्यापासून एक नवीन छोटासा व्यवसाय चालू करणार आहोत। कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की आजपर्यंत दिली तशी साथ तुम्ही द्याल। अगदी मान्य आहे की 10% लोक माझ्यावर नाराज आहेत की माझ्या ऑर्डर वेळेवर गेल्या नाहीत। मात्र नाही, आता मराठी नवीन वर्षापासून आपली दमदार सुरुवात होणार आहे। भले ते हे चॅनेल असू दे किंवा सुनेत्राज लाईफस्टाईल चॅनेल असू दे, साथ हवी आहे ती तुमची, आशीर्वाद हवा आहे तो तुमचा। कारण आज तुम्ही आहात म्हणून आज मी इथपर्यंत आलेली आहे आणि तुमच्या साथीशिवाय हे केवळ अशक्य गोष्ट आहे। त्यामुळे अगदी आपले 1% हेटर सुद्धा असतील तरी त्यांचंही वेलकम आहे आपल्या चॅनेलमध्ये आणि 99% माझे वेल विशर म्हणजेच माझे जे कोणी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांचे मनापासून शतशः धन्यवाद की तुम्ही मला समजून घेतलं। माझ्या या 1-2 वर्षामध्ये आयुष्यात खूप जास्त उलाढाली झाल्या आणि त्यामुळेच, केवळ फक्त त्यामुळे माझ्या ऑर्डरकडे आणि माझ्या व्यवसायाकडे, माझ्या चॅनेलकडे माझे दुर्लक्ष झाले। पण आता नाही, आता सुरुवात अशी करायची की कधीच थांबायचं नाही आणि म्हणूनच कळकळीची विनंती की तुम्ही आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा, सुनेत्राज लाईफस्टाईल, स्वामींची गाथा आणि अजून एक आपला ॲस्ट्रो सुनेत्रा म्हणून चॅनेल आहे, त्या सगळ्याला साथ द्याल। पाडव्यापासून सगळ्या चॅनेलवर मी व्हिडिओ टाकणार आहे। मग त्याला व्ह्यू किती येतात काय मी काही पाहणार नाहीये, फक्त सुरुवात करायची आहे। कारण आपण कष्टामध्ये कमी पडलो तर महाराजांना ते आवडत नाही, बरोबर आहे ना? चला, थोड्याशा गप्पा मारल्या, आता गुढीपाडव्याच्या उपायांकडे वळूया। मी प्रत्येक वर्षीच तुम्हाला गुढीला एक वस्तू किंवा एक पोटली बांधायला सांगते, तोच व्हिडिओ मी आज पण घेऊन आलेले आहे। सगळ्यात आधी गुढीसाठी तुम्ही बांबूची काठी, वेताची काठी जी म्हणतात ती घेऊन आला असाल किंवा आणणार असाल। पुन्हा एकदा सांगते की ती काठी घेताना बांबूची म्हणतात त्याला, गुढीपाडव्याची काठी घेताना 1 रुपया पण बार्गेनिंग करू नका। कारण आपण एक प्रकारे तो ध्वजच उभारत असतो, एक सुशोभित किंवा ज्याच्यातून आपल्याला खूप काही आपण मागणी करतो की उंच गुढी असेल तर आपल्याला जास्तीत जास्त यश मिळतं असं देखील आपण म्हणतो। एक खूप मंगलमय असा हा दिवस आहे, त्यामुळे खूप छान पद्धतीने साजरा करा। गुढीची काठी तांब्या नसेल तर आवर्जून घेऊन या, कारण मी इथे लिंक देते तुम्हाला, तांब्याचाच तांब्या घ्या किंवा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसेल। अजिबात स्टीलचे वगैरे तुम्ही त्याच्यावर तांबे, ग्लास अजिबात पालते घालू नका, त्यातून तुम्हाला सकारात्मकता खूप जास्त मिळणार आहे। तांब्याचा तांब्या, त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक, अष्टबाजूला 8 रेषा किंवा 5 रेषा तुम्हाला काढायच्या आहेत। नवीन रेशमी वस्त्र किंवा रेशमी साडी आपल्याला वापरायची आहे। आता हे सगळं आपण अजून एका व्हिडिओमध्ये बघूया। आता तुम्हाला ज्यावेळेस आपण तांब्या वगैरे सगळं लावतो किंवा ते गुढीला सगळं बांधतो त्यावेळेस एक पोटली किंवा एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला 4-5 वस्तू सांगणार आहे,
त्या गुढीला आवर्जून आपल्या सगळ्यांना बांधायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत तर एक लाल वस्त्र घ्यावे छोटे रुमाला एवढे, त्यानंतर 5 वेलची घ्याव्यात, म्हणजे हिरवी वेलची न सोललेली सालासकट, 5 लवंगा घ्याव्यात, 5 गोमती चक्र घ्याव्यात, 5 कवड्या आणि 5 कमळगट्ट्याचे मणी, पिवळ्या कवड्या आणि पिवळे गोमती चक्र म्हणजे तपकिरी गोमती चक्र जे असतं ते घ्यावं. या सगळ्याची तुम्ही आधी देवघराच्या समोर पूजा करावी. माता लक्ष्मीचा मंत्र म्हणावा, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर ही सिद्ध पोटली हळदी कुंकू फूल व्हावे, धूप ओवाळावा आणि ही पोटली बांधून ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीच्या चरणांशी लावून तुमच्या इच्छा बोलाव्यात आणि त्यानंतर ही पोटली गुढीपाडव्याच्या साडीला वरती बांधावी. ही पोटली दिवसभर वरती राहिल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण गुढी उतरवतो त्यानंतर ही पोटली तुम्हाला ज्या मुख्य भागात ठेवायची आहे, जसं की तिजोरी असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, कोणतंही तुम्ही जिथं पैसा ठेवता सोनं नाणं ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे. गेल्या वर्षीची पोटली असेल तर ती यावर्षी विसर्जन करा. त्यातले गोमती चक्र कवड्या कमळगट्ट्याचे मणी हे धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता. बाकीचे सर्व सामान आपल्याला नवीन वापरायचे आहे. यामध्ये 21 लाल रंगाच्या अक्षता पण घालायच्या आहेत आणि 1 रुपयाचे कॉइन पण घालायचे आहे. खूप शुभ मानली जाते ही पोटली आणि घरच्या घरी स्वस्तात मस्त आणि तेवढीच फायदेशीर सुद्धा आहे. हा उपाय सगळ्यांनी आठवणीनं करा. ज्यांच्याकडे गुढी नाही त्यांनी ही पोटली दिवसभर देवापाशी ठेवा आणि ती तुम्ही गुढीपाडव्या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेली पोटली आपापल्या धनस्थानी आवर्जून ठेवा. भाड्याचं घर असो बदललेलं घर असो गुढी उभी करायची आहे. ज्यांच्याकडे सुतक आहे त्यांनी सुद्धा गुढी हा एक उत्सव नाहीये तर हा एक सण आहे, म्हणून परंपरा म्हणून आपल्याला ही करायचीच आहे, एवढं लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना गुढीपाडव्या दिवशी लक्ष्मी कुंचन श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती, लक्ष्मी मूर्ती, लक्ष्मी नारायण मूर्ती, त्याच पद्धतीने गणपती बाळकृष्ण यांची मूर्ती, लक्ष्मी कुंचन, आपापल्या अडचणींप्रमाणे विविध ब्रेसलेट किंवा तुम्हाला कुठलीही कर्ज समस्या असेल, आरोग्य समस्या असेल, नातेसंबंधी समस्या असेल, पैशासंबंधी समस्या असेल, कोणत्याही समस्यावर सिद्ध केलेले क्रिस्टल आपल्याकडे मिळतील. तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मेसेज करून आपापली ऑर्डर बुक करू शकता. श्री स्वामी समर्थ.